लोकशाही पद्धतीने निवडणूक होते त्याचा अनुभव विद्यार्थ्यांना यावा म्हणून शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या समोर आम्ही निवडणूक प्रक्रिया राबवली। एक विद्यार्थी प्रतिनिधी, 2 महिला प्रतिनिधी, त्याचबरोबर क्रीडा प्रतिनिधी, आरोग्य प्रतिनिधी, सांस्कृतिक प्रतिनिधी अशा स्वरूपाचे वेगवेगळे प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना या निवडणुकीची प्रक्रिया कळावी, समजावी या उद्देशाने विद्यालयात क्रीडांगणावरती सर्वांच्या समोर समक्ष या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया राबवली। आमची प्रगती आम्ही करू, मतदानाने देश घडवू आणि म्हणून आम्ही नाही होणार लाचार, आम्ही नाही होणार लाचार। मतदार हुशार केला विचार, मत अनमोल नाही विकणार, दारू पैशाला नाही भाळणार, मत विकासाला आम्ही देणार जी जी जी, मत विकासाला आम्ही देणार जी जी जी, मत विकास। विद्यालयामध्ये संपन्न होणाऱ्या या मतदान प्रक्रियेविषयी आपल्याला काय वाटतं? आपल्या चंदनेश्वर विद्यालयामध्ये अतिशय खेळमेळीच्या वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। या ठिकाणी लेडीज प्रतिनिधी म्हणून ऋतुजा बोराडे आघाडीवरती आहे आणि त्या साईडनी मुलांचा प्रतिनिधी म्हणून साई कोठोळे आघाडीवरती आहे। आम्हाला खात्री आहे की आमची प्रतिनिधी अतिशय चांगल्या प्रकारे शाळेत आणि म्हणून आता गाव शहरातून एकच हात, अहो गाव शहरातून एकच हात धरली सडक, मतदार चाललाय तडक, संविधानानं दिला हक्क, अहो संविधानानं दिला हक्क, चला करू मतदान हा जी जी र जी 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 र जी 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 र जी 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 र जी जी। आजचा मतदार राजा जागा झालाय, राष्ट्रहिताचा विचार करू लागला, आपल्या भविष्याचा विचार करू लागला आणि म्हणून मतदार राजा महान, मतदार राजा महान, राजा महान विचार भविष्याचा करणार, नाही घरात आता बसणार, नाही घरात आता बसणार, भारताचा तो शिल्पकार, भारताचा तो शिल्पकार, घडू भारत करू। निवडणूक प्रतिनिधी या ठिकाणी उभी केलेले आहेत, प्रत्येक विभागाचे प्रतिनिधी असणार आहे, परंतु या प्रतिनिधींना माझं एकच सांगणं असणार आहे, आपल्याला संपूर्ण विद्यालयाची जबाबदारी आपल्यावरती पडलेली आहे आणि विद्यालयाची जबाबदारी ही आपण नीट व्यवस्थितपणे ही पार पाडायची आहे। त्यात मुलांचे असतील किंवा समजा मुलींचे प्रतिनिधी असतील, या प्रतिनिधींनी इथून पुढे वर्षभर आपलं कर्तव्य काय आहे आणि त्या कर्तव्याला आपण किती साथ देणार आहे हे चांगल्या पद्धतीने मतदान केला निर्धार जी जी जी, केला निर्धार जी जी जी, केला निर्धार जी जी जी, केला निर्धार जी जी जी। लोकशाही करण्याबळ प्रत्येक आमदारांनी दिलेलं मत म्हणजे हे तुमचं मत आहे, कारण तुम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे, तुम्ही खासदारांना निवडून दिलेलं आहे, म्हणजे तुमचं मत अप्रत्यक्षरित्या इतर या ठिकाणी ज्यांना मतदान त्यांनी केलं त्यांना ते मिळालेलं आहे। अशा प्रकारे ही निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी आपल्या लोकशाही करण्या बळकट, मतदार झाला एकजूट, झाला एकजूट जी जी जी, झाला एकजूट जी जी जी, झाला एकजूट जी जी जी, झाला एकजूट जी जी जी। लोकशाहीचा आम्हाभिमान, तिच्यामुळे आम्हा सन्मान, कर्तव्याची ठेवून मतदान या ठिकाणी झालेलं आहे। आता मतमोजणी चालू आहे, या मतमोजणीबद्दल काय वाटतं? आता आपण निवडून याल न निवडून याल याबद्दल? निवडून आलो तर ठीक आहे, नाही आलो तर मग कसं होतं सांगते येत नाही, पुढे आलो तर बाहेर पार्टी भेटून उमेदवार प्रतिनिधी म्हणून आपल्याला काय वाटतं? आता राष्ट्रहिताचे ठेवू या भान, अनमोल मताचं दान करू आपण जी जी जी, करू आपण जी जी जी। साहेबराव, रहाणे ईश्वर दिनकर, गांधली महेश लेनिनाथ, मोमीन मेहराज शाकिर निवडून आलेला आहे। दिघे गाठी आपण जी जी जी, करू आपण जी जी जी। आणि म्हणून दादांनो
हात जोडून सांगतो तुम्हाला, हात जोडून सांगतो तुम्हाला, ठेवा ध्यानाला, चला जाऊ मतदानाला, कर्तव्याची जाणीव आम्हाला, शाहीर सवडे गातो कवनाला जी. अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये ही प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली आणि म्हणून तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि आपलं हे जे विद्यालय आहे, हे विद्यालय स्वच्छ आणि सुंदर कसं राहील या दृष्टिकोनातून वर्गातले जे प्रतिनिधी असतील किंवा हे जे जनरल प्रतिनिधी असतील यांनी आता हे विद्यालय सुंदर करण्याचा आम्ही प्रयत्न करायचे. शाहीर सवडे गातो कवनाला जी जी जी, शाहीर सवडे गातो